काउन्सिलिंग दरम्यान एका व्यक्तीने एक प्रश्न केला नेहमीप्रमाणे, सर माझ्या आयुष्यामध्ये लहानपणापासून ज्या काही घटना घडतायत त्याच्याने माझी मनस्थिती खूप नकारात्मक झाली आहे आणि आता ज्या काही घटना घडतायत त्याही काही इतक्याशा चांगल्या नाहीयेत, त्याचेही वाईट परिणाम माझ्या मनस्थितीवरती होत आहेत. त्या व्यक्तीला मी काउन्सिलिंग दरम्यान भरपूर अशा काही गोष्टी समजवल्या. त्यातील काही भाग श्वेतपर्ण पंख मनाचे या सत्रामध्ये आपल्यासाठी घेऊन येतोय. सेशन्समध्ये किंवा ट्रेनिंग्समध्ये आम्ही नेहमी सांगतो की ज्या काही घटना आपल्या आयुष्यात घडतात त्या घटनांना कोणताही अर्थ नसतो. अर्थ फक्त तोच असतो जो अर्थ तुम्ही स्वतः देता. म्हणजेच ज्या काही चांगल्या आणि वाईट घटना आपल्या आयुष्यात घडतायत त्या घटना चांगल्या आणि वाईट नाही आहेत. त्या घटनांना मुळातच काही अर्थ नाहीये. फॉर एक्झाम्पल, आता बाहेर छानसा पाऊस चालू आहे. तो पाऊस जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला तो पाऊस काही जणांसाठी त्रासदायक असेल तर काही जणांना खूप छानशा गोड आठवणी घेऊन येत असेल. मग त्या पावसामध्ये काही अर्थ आहे का? मुळामध्ये तो पाऊस पडतोय, तो त्याचं काम करतोय, परंतु त्या पावसाला आपण कोणता अर्थ लावतो, आपल्या भूतकाळातून आपण कोणती आठवण घेऊन त्या पावसाकडे पाहतो, त्यावर ठरतं की तो पाऊस माझ्यासाठी चांगला आहे की वाईट आहे. आता अर्थातच प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या पद्धतीने विचार करतो, कारण जेवढ्या व्यक्ती तेवढ्याच प्रवृत्ती. मग घटना जरी तीच असेल तरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सेम घटना वेगवेगळा परिणाम घडवते. का बरं? कारण प्रत्येक व्यक्ती त्या घटनेचा वेगवेगळा अर्थ लावतो. आपणच स्वतःला बळ देत असतो किंवा आपणच स्वतःला कमकुवत करत असतो. मग असा अर्थ का द्या की जेणेकरून मी कमकुवत होईन? वाईटातली वाईट गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत असेल तरीही ती घटना तर घडली आहे, त्या घटनेमध्ये आपण तर काही नाही करू शकत आहे. मग अर्थ लावताना असा अर्थ लावा की जेणेकरून त्या घटनेचा माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह परिणाम होईल. आणि एवढा कंट्रोल तर स्वतःवरती असतोच, कारण या देवाने आपल्याला एक सद्सद विवेकबुद्धी दिली आहे. घडणाऱ्या घटना याच्यावरती तुमचा काही कंट्रोल नाहीये, परंतु त्याचे जे चित्र तुम्ही तुमच्या मानसपटलावरती कोरून ठेवता आहात ते कोरत असताना जाणीवपूर्वक सद्सद विवेकबुद्धीने असं चित्र कोरा की जेणेकरून तुम्हाला त्या घटनेतून बळ मिळेल, ना की तुम्ही कमकुवत व्हाल. समजायला भरपूर काय आहे, पण थोडक्यात ह्या एवढीशा वेळेमध्ये एवढं सांगितलं आणि ते खूप आणि खूप महत्वाचं आहे. घटना आपल्या आयुष्यात घडतात, त्यांना कोणताही अर्थ नसतो. अर्थ फक्त तोच असतो जो अर्थ तुम्ही त्या घटनेला देता. धन्यवाद.